नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छान नवी व्लॉगमध्ये आणि सर्वांसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि खास करून दिल्लीमध्ये जेवढी फॅमिली आहे त्यांच्यासाठी पण. कारण का जेव्हापासून मी दिल्लीमध्ये आले ना, चोराबद्दल तुम्ही टायटलही वाचलं असलेलं आहे ना. आणि कसं आहे माहिती आहे का, जेव्हापासून आम्ही इथं आले ना दिल्लीमध्ये, तेव्हापासून मी त्याच्या आधी पण खूप सारे चोरी झाले. आणि मी आल्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला की क्वार्टरमध्ये असं पैसे चोरी केलेत है ना, पैसे, सोने, दागिने, कपडे असं चोरीचा मला एक व्हिडिओ आला होता आणि तुम्हाला टाकलेला बघा. मी क्वार्टरमध्येच दिल्लीमध्येच असं आहे, बाकी कुठंही नव्हतं. आणि कोण बाहेरचं नसतं, आतलंच असते चोर. आणि कसे असते माहिती आहे का, घरातल्यांवरच विश्वास राहिला नाही. जी क्वार्टरमध्ये पण राहून काय क्वार्टरमधली माणसं चांगली असणार आहेत का? घरातलीच अशी धोकेबाज असते. हां, तर का नाही, तशीच घटना झालेली आहे. आणि ती झालेलं मी टाकलेलं तुम्हाला तेव्हा, ती पण चालू होतं. त्याच्यानंतर मुलीचं असं झालं काय माहीत बाई, दिल्लीमध्ये आल्यापासून मुलं, एक मुलगा झाला, त्याच्यानंतर एक मुलगी 9वीची पण वारली. त्याच्यानंतर लय म्हणजे लय काय झाले. आता तर इतके दिवशी गावला नव्हता चोर, आता गावलाय. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगते, जेव्हापासून आली ना तेव्हापासून सगळे म्हणायचे सायकल चोरली आमची, इथं चोरली मॅडम, तिथं चोरली मॅडम, असंच असायचं. परत मी म्हणायचे बाई सायकल कोण चोरतंय, का म्हण चोरत असतील. आणि कारण जेव्हा मी आली तेव्हा तिकडून याच्या ना मराठी ताई वगैरे, ती म्हणायच्या ताई आमच्याकडून सायकल गेल्यावर का ह्या लाईनीत तुमच्याकडं लई चोरी होत्यात. पहिलं इथं मराठी ताई वगैरे होते, दुसऱ्या पण होत्या आमच्या मैत्रिणी, तर त्यांचे ना खूप साऱ्या सायकल चोरी झालेत आणि तुम्ही सावध राहा आणि व्यवस्थित ठेवा. आम्ही म्हटलं ठीक आहे चला. तर एवढं काही विचार केला नव्हता की ऐकून आहे जाऊ दे. परत इथं एक मुलीचं, पिलूच्या शाळेतल्या मुलीची का नाही सायकल चोरी झाली. 8वीला आहे ती पण मुलगी. तर सायकल चोरी झाली त्या मुलीची. ती पिलूला सांगितलं की तू गाडीवर मम्मी का सोडा येते, तर ती म्हणली की माझी मम्मी, माझी सायकल चोरी झाली म्हणून सोडायला येते. माझी सायकल कोण लिहिलं, इथल्याच क्वार्टरमध्ये, आपल्या जवळच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये. तर आमच्या खूप असते सायकल, आमच्या 3 सायकल आहेत. गायूची तर आम्ही 8 ठेवतो, पिलू, सोनू आणि दाजींचे, जावई बापूंचे, हे 3 सायकल आहेत. कारण आम्हाला गाडी पण आहे, गाडी तर सोडा, गाडीचं काय नाही. आणि गॅरेज पण आहे, लांब आहेत म्हणून ठेवत नाही. मग का नाही, हे सायकल खालीच असते. ठीक आहे आपल्या. तर त्या मुलीची पण गेली. त्यानंतर का नाही अजून कुठं कुठं लय गेल्या. कॅन्टीनमधनं एवढ्या मोठ्या टायरच्या नसतात का, हिरो का कुठली, ती पण चोरीला गेली. ती बायका आल्या माझ्याशी शिवायला, त्यांनी पण सांगितलं मॅडम आमची मुलाची अशी सायकल चोरी झाली. म्हणली तुम्हाला काय कळालं का? मी म्हटलं बाई घरातनंच मी बाहेर पडत नाही, तर मी कुणाच्या घरीच बघू. म्हटलं काय झालं म्हटलं, तर म्हणते माझ्या मुलाची सायकल गेली. अशा लय भानगडी झाल्या. आता तर क्वार्टरमध्येच माझ्या, म्हणजे माझ्या ब्लॉकच्या समोरचं ब्लॉक तुम्हाला दाखवते चला. तुम्हाला हे बघा, मला सांगा आपल्यापाशी एखादी वस्तू, मुलं पण आज पुस्तकं घेऊन गेलेत, कॉपी, पेन, रबड, पेन्सिल किती आहेत. आणि परत घरी येताना त्याच्यामध्ये किती पेन्सिल आहेत, परत रबड किती घेऊन गेला होता, आणि सोनू, पिलू, आणि पेन्सिल, पेन किती आहेत, आणि कॉप्या, बुक किती आहेत म्हणून आपण चेक करतो. ठीक आहे, त्याच्यात एक्स्ट्रा असली तर आपण विचारतो की बाबा सोनू हे कुठनं आणलं, तर दादा हे कुठलं, पिलू तर आणत नाहीत, पण आपलं एक हे असतं. आणि परत एखादी राहिली पिलूच्या ती कॉपी, बुक राहिलेली, मग कुठं राहिली बाळा, लक्षात आहे का, टीचरने लिहिली का, बेंचवर राहिली का, खाली का, मैत्रिणीला दिलं, असं असतं. त्याच्यानंतर काय मला सांगा, एक सायकल 3-4 महिन्यापर्यंत घरात आहे विदाऊट माहीत असताना, म्हणजे बिना माहीत असतानाच घरात ठेवतं का मूल? कुठलं एक वस्तू कुठलीच एवढीशी आणली तर आपल्याला कळतं एक्स्ट्रा आली आणि मुलांकडून कुठं आहे. नाही तर घरात ती तर एवढी मोठी सायकल आहे, तर समोर ठेवून का नाही बसल्या. तो ह्या VRCचा दिल्लीत राहतो कॅन्टमध्ये, ते आम्ही एरियात जे राहतो VRC. ताई तुम्ही इथल्या मराठी ताईनो हा व्हिडिओ बघा, खरं सांगते तुम्हाला, व्हिडिओमध्ये का नाही पुढं समोर पण दाखवते, त्यांचा समोरच घ्या, तुम्हाला सबूत देते. तर VRCमध्ये काय झालंय, आम्ही VRC म्हणून ह्या लाईनमध्ये राहतो. तर तिला माहीतच नाही, आणि जे VRCचं ती इन्चार्ज आहे, क्वार्टर शिवाय आहे, त्याची सायकल, आणि सगळीकडे होडकतोय. आणि मी झोपली निवांत, म्हणजे आराम अशीच पडलेली, मोबाईलमध्ये बघत होती थोडंसं. आणि परत का नाही
जोर जोरानं आवाज आला, जोर जोरानं आवाज येतोय माणसाचा. आणि मुलं 2 लहान घेऊन आला या. आणि क्वार्टरच्या खाली. मी म्हटलं काय गेलं बाई, काय झालं. जाऊन बघते तर म्हणला इथं म्हणली 60-70 सायकल्या चोरी झाल्यात म्हणला. आणि माझी सायकल म्हणला तू आणलायस, तुझा बाप कुठं आहे. आणि बाई दरवाजाच खोलना. तिला माहीत आहे की ह्यानं चोरल्या तर कुठनं आणलं, दुसऱ्या मुलांचं नाव घेते. माझ्यासारखी असलं दुसऱ्या मुलांचं, तुम्ही पण माझ्या जागी जर दुसऱ्या मुलांनी दिलं असेल आपल्या मुलांना, ए भाई म्हणला असतो का नाही, सर इतना क्यों चिल्ला रहे भैया, दरवाजे के सामने ऐसे मत चिल्लाना, जिस बच्चे ने दिया था उधर हम ले जाएंगे चलो, असं म्हणतो ना. तर घेऊन रोज बघतोय की आम्ही ती सायकल वगैरे, म्हणजे खालच्या आम्ही एवढं काही बघत नाही. ती पोरगं खेळतंय, आम्हाला वाटलं त्यांचीच असेल, त्यानं चोरी करून आणून ठेवली. तेव्हा आला मेन मालक आणि म्हणला दरवाजा गेट खोलन, म्हणला पोरांना घेऊन. एवढा वरडत होता का नाही. परत म्हणलं बाई राहून दे, पिलू नाही हळूहळू शिवून का नाही थोडासा व्हिडिओ बनवलाय. त्यांचे चेहरे बघा, बाई दरवाजाच काढेना. आणि सावध व्हा, हा व्हिडिओ VRCच्या या इथं शंकर विहारच्या सर्व ताई बहिणींना मी म्हणते. आणि सावध व्हा, सायकली चावी नसले तर चावी लावा. आपल्या गॅरेज आहे थोडं लांब झालं तरी चालेल, थोडं गॅरेजमध्ये सायकल गाड्या लावा. कारण बाहेरनं कुणीही चोर आलेलं नाही. आपले क्वार्टरमधली चोर आहेत. तर आता माझी किचनमध्येच कामं चालू आहेत आणि मी आयब्रो आता करणं झाले. तर मला खूप भीती वाटली बाई. जाऊन मी झोपायचं सोडून देऊन मी एवढी घाबरली. म्हणलं बाई माझी खालीच असते, म्हणलं क्वार्टरमध्ये एवढीशी मुलं, तर माझ्यासारखे धुवून काढलेच ती मुलांना. असली सवय घाण असते वे, नसावी, चांगलं नाही माहिती का ही. पण भीतीचीच काम आहेत बघा एवढ्याशा मुलांना. आणि एवढी मोठी वस्तू आणून ठेवली म्हणते दुसऱ्यानं, तर एवढी इज्जत जास्त जाऊन नाही होते माणसाला घेऊन गेली असती. दरवाजा खोललाच नाही बिचारीनं. आणि तुम्ही बघा व्हिडिओ हा. भाऊ आहेत ना फोनवर बोलायला लागलेत, इथली गोष्ट सांगायला लागलेत. आणि ती बाई बघा उलट दरवाजा लावून घेते, बाहेरच येईना. औरत ने बोला होगा. आपके पापा को फोन आएगा, आपके पापा आपको डांटेंगे, आपको अच्छा लगे नहीं लगेगा, नहीं लाते ऐसे नहीं. पता है क्या ये है बात है जो आपको बदलना है. ठीक है, बचपन उल्टी लगभग सारे क्वार्टर वाले जानती हैं. भी आती नहीं लेना है ना उससे बता भाई तेरी साइकिल में क्यों चोरी की, क्यों चुरा के ले आया. चोरी किया वो इसको अच्छे से पता है. नहीं लेना. और आपको भी मैडम अगर यहाँ साइकिल रखी थी तो आपको किसी को बताना चाहिए. सही है. गलत बात है. ठीक है बेटा, सही है. वो लेडीज है इसलिए बात नहीं कर रहा ना वो. लेडीज सही है. चोरी होगी तो मेरा पीछा सब कट जाएगा तुम्हारे ऊपर. मैं बोलूँगा उसके तो नहीं करते वहाँ के. सही है. नाही इसको पता है चोरी क्यों होणार. सौरभ को मला माहित आहे चोरी केलेली खोटं म्हणत्या. पोराला म्हणते कुणी दिलं, असं सायकल कुणी. वो जो बच्चा बैठा है ना उसने चोरी की. ये ऐसे पता है 2 ढूंढते आ गए. ऐसे होता है जुर्म का. ऐसा ही होता है. चोर कभी मानता नहीं है भाई. अपने बहुत बच्चे चोरी को आखिरकार होता है. बिठे वही कर रही है ना. अपनी साइकिलें नीचे ही खड़ी रहती है. मम्मी अच्छा वो ताला लगा के रखते हैं. वैसे चुट्टे हैं ना, चुट्टे.